नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आजच्या दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या दैनिक अंक लोकसत्ता या भागामध्ये आपण विचार संपादकीय याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या संपादकीय या भागामध्ये आपण उच्च शिक्षण मंत्री हवेत कशाला, आता याविषयी जे की विद्यापीठाच्या म्हणा किंवा तसेच ICSE, SSC बोर्डाच्या ज्या काही परीक्षा राहिलेल्या आहेत, तर त्या परीक्षा घेण्याबाबतचा सध्याचा निर्णय काय आहे? त्यांचं काय सध्या एक ताळमेळ सुरू आहे याविषयी आपल्या संपादक काकाश्रींनी जो काही एक मत त्यांचं मांडलं आहे त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यानंतर चतुर्सूत्र या भागामध्ये आपण वस्तू साम्राज्यातलं शूद्रत्व या भागामध्ये आपण जे की आता पोट भरणं आणि स्वतःला जिवंत ठेवणं या गोष्टी पलीकडे गेल्यावर माणूस आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या जीवावरती कसे नवनवीन असे वस्तू तयार करून त्याचा उपयोग घेत आहे, त्याचा उपभोग घेत आहे. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे त्यांचं कसं इतिहासकालीन एक त्याचा आढावा सुद्धा घेणार आहोत आणि सध्याची परिस्थिती काय यानुसार सुद्धा आपण याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर आणि त्यानंतर आपलं एक अन्वयार्थ या भागामध्ये जी की सध्या आपल्या भारताची एक टाळेबंदीची अशी निष्पृह चिकित्सा याविषयी जे की एक भारतातील सध्या कोरोनाबाधिताचा आकडा आपला बुधवारीच 2 लाखाच्या पार गेला. तर याविषयी आपण एक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आपल्या पर्यावरण शास्त्र या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कुतूहली पाहत असतो. तर यामध्ये आज आपण पर्यावरणीय माहिती प्रणाली याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर आजच्या मूळ चर्चेला सुरुवात करूयात. तर आजच्या संपादकीय भागामध्ये उच्च शिक्षण मंत्री हवेत कशाला असा जो काही एक प्रश्न आपल्या संपादक काकाश्रींना पडलेला आहे, तर त्याविषयी त्यांचं काय मत आहे याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर मूळ मुद्दा असा आहे की आता सध्या आदित्य ठाकरे, रोहित पवार अशांच्या मागणीवरून जो काही परीक्षा रद्द करण्यात यावा इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर शिक्षणाचा हा पोरखेळ झाला असं जे काही मत संपादकीय काकाश्रींनी इथे मांडलेलं आहे तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात. आता यामध्येच पहिला प्रश्न असा आहे की राज्य सरकारने जे की नेमलेली एक तज्ञ समिती, विद्यापीठ अनुदान आयोग आणि कुलपती हे सारे जे काही आता शेवटच्या वर्षाच्या पदवी परीक्षा घेण्यास तयार असताना त्या रद्द का करण्यात आल्या? आणि दुसरा प्रश्न हा आहे की केवळ विद्यार्थ्यांची मागणी या नावाखालीच आता आपल्या सध्या महाराष्ट्राचे जे की पर्यावरण मंत्री आहेत आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्या मागणीसाठी असा शैक्षणिक निर्णय घेण्याचा जो काही त्यांनी एक मुख्यमंत्र्यांसाठी ही दिशाभूल आहे की काय? आणि त्याचबरोबर राज्यातील विद्यार्थ्यांचे अहित करण्याचा अधिकार हा उच्च शिक्षण मंत्र्यांना कोणी दिला? हा झाला एक दुसरा प्रश्न. तर याविषयीचा मूळ मुद्दा असा की आपण उच्च शिक्षण मंत्री म्हणून किती अपात्र आहोत हे लवकरात लवकर सिद्ध कसे करता येईल या काळजीने जे काही आता आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत हे उतावळे झालेले दिसत आहेत. आता त्यांचा ताजा निर्णय असे दर्शवतो की राज्यातील जे की विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या बाबतचा त्यांनी एक निर्णय घेतला होता. तर सामंत यांच्याकडून जे की यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता किंवा निर्णयाची जी एक अपेक्षा करावी तशी काही अद्याप घडलेले नाहीये. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अशिक्षित निर्णयात इतके कसे वाहून गेले असाच प्रश्न सगळ्यांना पडत आहे. अखेर सरकारचा हा निर्णय अयोग्य आहे याची जाणीव करून देण्याची वेळ ही कुलपती या नात्याने राज्यपाल जे आहेत आपले भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सध्या आलेली आहे. आता राज्यपालाकडून या रास्त मुद्द्यावरती कान उपटून घेण्याची वेळ तर सरकारवर आणण्याचे श्रेय या सामंत यांचंच आहे. तेव्हा सगळ्यात आधी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या या योग्य भूमिकेबद्दल त्यांचे तर आपल्याला अभिनंदनच करायला बाबतीत. तर त्यांच्याबाबत ही संधी प्रथमच मिळाली असावी. त्याचप्रमाणे काय की ते उच्च शिक्षण मंत्री सामंत यांचे आभार मानू शकतात, परंतु विद्यापीठातील किंवा जे काही संलग्न महाविद्यालयातील आता अध्यापकांच्या वेतनाचा जो काही भार राज्य सरकार उचलते म्हणून शैक्षणिक निर्णय घेण्याचा अधिकार आपल्यालाच असा समज जो काही या उच्च शिक्षण मंत्र्यांचा झाल्याचं आपल्याला दिसत आहे. आता हे म्हणजेच एखाद्या उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर असं झालं आपल्याला की एखाद्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च करणाऱ्याने औषध कशास म्हणावे याचे अधिकार आपल्यालाच आहेत असं मानण्यासारखं झाले. कारण ते फक्त विद्यापीठामध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं वेतन देत आहेत तर प्राध्यापकांनी परीक्षा घ्यायच्या की नाहीत विद्यार्थ्यांच्या तर हा निर्णय शिक्षण मंत्री कसं ठरवू शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता आजपर्यंत विद्यापीठीय कारभारामध्ये कोणत्याही शिक्षण मंत्र्याने अशा प्रकारची ढवळाढवळ केलेली नाही. त्याबाबतच विद्यापीठांचे जे काही सर्व शैक्षणिक निर्णय हे केंद्रीय पातळीवरील विद्यापीठ अनुदान आयोग
या स्वायत्त संस्थेमार्फत घेतले जातात. आता या निर्णयाची जी काही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची आणि त्यांचे कुलपती म्हणून राज्यपालांचीही असतेच. तरी सुद्धा उच्च शिक्षण मंत्री जे आहेत आपले उदय सामंत यांनी विद्यापीठ परीक्षाबाबत कुलपतींना डावलून थेट विद्यापीठ अनुदान आयोगालाच पत्र पाठवले आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. आता त्यावेळी कुलपतींनी खरे तर त्यास आक्षेप घेतला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत उदय सामंत यांनी म्हटले की मी घाबरणार नाही, तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढणार, अशी भूमिका ही उच्च शिक्षण मंत्री यांनी समाज माध्यमातून घेत राहिले. पण त्यानंतर काय झालं की अलीकडेच राज्यातील सर्व कुलगुरूंनी जे की एक आपले व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद करून विद्यापीठ परीक्षाबाबत चर्चा केली. त्यावेळी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे सर्वांचं एकमत त्याच्यावरती झालं. दरम्यान राज्य सरकारने ही परीक्षाबाबत स्वतंत्र समिती नेमली होती आणि या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जे की शेवटच्या वर्षाच्या म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता बाकी वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची शिफारस सरकारला केली. तसा निर्णय उच्च शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर काय झालं की विद्यापीठांनी आपापल्या परीक्षा घेण्याबाबत कृती आराखडा तयार केला. एवढे सगळे घडून गेल्यानंतर अचानकच आता या उच्च शिक्षण मंत्र्यांनी आपलाच निर्णय मागे सारत शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सूतोवाच केले. आता हे धक्कादायकच आहे, कारण त्यामागचे कारण काय हा सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. तर त्या पाठीमागचं कारण काय हे शोधताना आपल्याला एक दिसून आले, तीच म्हणजे विद्यार्थ्यांची मागणी. विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की परीक्षा रद्द करण्यात याव्यात. आता उद्या भविष्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली की कॉपी करणे हा आमचा अधिकार आहे आणि ती आम्हाला करू द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्यास आणि सामंत जे सध्याच्या पक्षात आहे त्या पक्षप्रमुखाचे चिरंजीव जे की युवा सेना या संघटनेने तिला पाठिंबा दिल्यास हे उच्च शिक्षण मंत्री ती मागणीही मान्य करतील. आणि परीक्षा हे विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करणारे एक साधन असते. आता नेमून दिलेला अभ्यासक्रम पुरा केल्यानंतर घेण्यात येणारे जे काही परीक्षेचं ज्ञान संपादन कौशल्याची कसोटी घेणे हा परीक्षा घेण्यामागील एक मुख्य हेतू आहे. त्यामुळे जे विद्यार्थी परीक्षाच नकोत अशी मागणी करतात त्यांच्या अशा अध्ययन क्षमताबाबत शंका घेणे सुद्धा एक क्रमप्राप्त ठरते. आणि कोणताही विद्यार्थी परीक्षाच नको असे म्हणतो याचे कारण त्याला परीक्षेतील यशाची पुरेशी खात्री नाही. त्याचप्रमाणे काय कोरोना काळाचे सध्या निमित्त पुढे करून परीक्षा रद्द करणे ही कृती अशैक्षणिक असून त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरतीही विपरीत परिणाम होऊ शकतो याचे भान सरकारला नाही. कारण परीक्षा न घेता आजवरच्या जे काही परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय जो काही जाहीर करताना ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवून आपली प्रगती साधण्याची इच्छा आहे त्यांना वर्षाखेरीस परीक्षा देऊन गुणवत्तेत सुधारणा करण्याची संधीही सरकारने देऊ केली आहे. आता हे तर अधिकच अशैक्षणिक म्हटले पाहिजे, कारण शेवटच्या वर्षाच्या गुणाच्या आधारे नंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यामुळे अन्याय होईल. आता तंत्रशिक्षण परिषद असो किंवा औषध निर्माणशास्त्र परिषद असो, बार काउन्सिल असो, यासारखे जे काही राष्ट्रीय पातळीवरील आता या जे काही राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहेत यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत न केल्यामुळे विद्यार्थ्यांना नंतरच्या काळामध्ये या अधिक अडचणी सुद्धा येऊ शकतील. त्याचप्रमाणे याचाही विचार राज्य सरकारने केलेला दिसत नाही. असे जर घडले तर याचे कारण बालहट्ट आहे हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. कारण राज्यातील मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. आता आदित्य ठाकरे यांचा शब्द सामंतांसाठी आदेश असेलही, पण त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे अहित करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अशा वेळी खुद्द सामंत यांची शैक्षणिक उंची काय, ते विद्यापीठी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा त्यांचा अनुभव आहे का, हे प्रश्न सुद्धा निघून येत अशी इच्छा असली तरी सुद्धा ते उपस्थित होणारच. आता तथापि या सगळ्या मुद्द्यावरती युवा सेना प्रमुखाकडून जे की एक शाबासकी म्हणा किंवा घेण्याच्या नादामध्ये सामंत यांनी त्यांच्या तीर्थरूपाची म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल केली आहे. कारण विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा रद्द करता येणार नाहीत हे आधीच स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे काय आहे की सामंत यांनी आयोगास पत्र पाठवून परीक्षा रद्द करण्याबाबत सूचना केली होती, ती ओव्हरली सुद्धा गेली. आता यामध्ये सीबीएसई आयसीएसई या परीक्षा जर कोरोना काळात घेतल्या जाऊ शकतात तर विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात अडचण कसली, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यातही हास्यास्पद भाग असा की परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी विद्यापीठाकडून आलेलीच नाही, ती आली आहे की विद्यार्थ्याकडून. आता या मागणीला आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने रोहित पवार हे जे काही घराण्याच्या धाकटी पाती
रोहित यांनी पाठिंबा दिला. परंतु साहजिकच हा विषय आपोआप विद्यार्थी हिताचा असल्याचा साक्षात्कार सरकारला झाला. यावरून शिक्षण खाते किती गांभीर्याने काम करते हे दिसते. आता या विद्यार्थी संघटनांनी आता गेल्या सत्रातील अनुत्तीर्ण जे काही विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना एटी-केटी लागली आहे, ज्यांचे बॅकलॉग आहेत, यांना सुद्धा डिग्री देण्याचा किंवा पदवी देऊन टाकण्याची त्यांनी मागणी केली आहे. आता युवा सेना देशातील सर्वच विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या जे काही परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. तर सर्वच राज्यात असे सामंत असेल तर ती मान्यही होईल. परंतु सगळ्यात मोठा एक मुद्दा हा आहे की जगातील सगळ्या शिक्षण व्यवस्था सोप्याकडून अवघडकडे जात असताना आपण परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांची शाबासकी मिळवणे यात एक बिनडोकपणाच आहे. तो महाराष्ट्र सरकार राज्यास मुळीच शोभत नाही. आणि यावर्षी आपल्याकडे 9वी पर्यंत परीक्षा नाहीत. मग 10वीच्या परीक्षेत भूगोल विषयाची परीक्षाच घेता आल्याने अन्य विषयात जे काही त्यांना मार्क मिळाले होते त्याच्या ॲव्हरेज काढून त्याची सरासरी काढून त्यांना गुण देण्यास मान्यता मिळाली. पण नंतर काय झालं की महाविद्यालयीन पातळीवर पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा रद्द करणे हे कोरोनाकालीन शैक्षणिक वास्तव सध्याचं आहे आपल्या राज्यामध्ये. आणि आता तर थेट शेवटच्या वर्षाची ही विद्यापीठाची जी काही परीक्षा आहे तीच रद्द करण्याची मागणी होत आहे. तर विद्यार्थी संघटनांच्या या झुंडशाहीपुढे लोटांगण घालणारा सामंत यांचा हा दिव्य निर्णय रद्द करण्याचा शहाणपणा मुख्यमंत्री तरी दाखवतील का? हीच एक आशा आहे. कारण महाराष्ट्राच्या जे की शैक्षणिक दर्जासाठी ते सुद्धा आवश्यक आहे आणि आदित्य ठाकरे असेल अथवा रोहित पवार असेल अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा एक पोरखेळच झाला आहे. तो करायचा असेल आणि परीक्षा रद्द करणे हा एकमेव कार्यक्रम असेल तर महाराष्ट्रात शिक्षण मंत्री हवाच कशाला हा सुद्धा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांना या परीक्षा रद्द करण्याच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि पूर्णवेळ विद्यापीठाची जी काही पदवी घेण्यासाठी तरी त्यांना वेळ मिळेल. अशा पद्धतीने जे की आपल्या संपादक काकाश्रींनी इथे उच्च शिक्षण मंत्री हवेत कशाला याविषयी जे काही त्यांचं एक मत मांडलं आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केल्या आहेत. तर जे की विद्यार्थी असतील आता परीक्षा होणार की नाही या एका द्वंद्वामध्ये त्यांचं मन एक असं द्वंद्व परिस्थितीमध्ये गुंतलेलं असेल तरीही त्यांना माझी एकच विनंती आहे परीक्षा होत अथवा न होत अभ्यास करणे हे आपलं सध्याचं कर्तव्य आहे आणि ज्ञान मिळवणे हे त्या पाठीमागचा उद्देश आहे. तर आपण या जे की एक राजकीय खेळी असेल किंवा यांचं जे काही एक सध्या घेणार की नाही घेणार अशी एक अनिश्चितता असली तरी आपण आपलं ज्ञानार्जनाचं काम हे बंद करता कामा नये. आपण आपलं ज्ञानार्जन हे सुरू ठेवलं पाहिजे, अभ्यास सुरू ठेवला पाहिजे. तर हा सगळ्यात मोठा एक यामधनं आपण एक जो काही आहे तो अर्थ आपण या सगळ्या चर्चेमधून एक घेऊयात आणि आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात. जर कोणी अभ्यास बंद करून बसले असतील, परीक्षा होणार नाहीत या दृष्टिकोनातून तर त्यांना माझी अशी एक विनंती आहे. परीक्षा होणार की नाही याविषयी सुद्धा अनिश्चितता असली तरी सुद्धा आपण आपलं ज्ञान मिळवण्याचं काम हे करायलाच पाहिजे आणि ते सुरू असायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या भागाविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. तेच की चतुरसूत्र या भागामध्ये आपण वस्तू साम्राज्यातलं शूद्रत्व या शीर्षकाखाली जो काही एक लेख आलेला आहे श्रुती तांबे यांचा. तर याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आता यामध्येच मूळ मुद्दा असा आहे की समाज हा माणसांशी जुळलेल्या माणसांचा असतो की सारख्याच प्रकारच्या वस्तूंशी जोडलेल्या माणसांचा असतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता पोट भरणं आणि स्वतःला जिवंत ठेवणं या गोष्टी पलीकडे गेल्यानंतर माणूस या आपल्या हिमती प्राण्याने काही वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली. आता वस्तूचा संचय हे मग मानवी जीवनाचं अविभाज्य असं अंग बनलं. याविषयीचे ग्रंथीत जे काही पुरावे गेल्या आपल्याला जवळपास 2000 वर्षापासून असले तरी गेल्या 600 वर्षामध्ये जे काही मानवी आयुष्यामध्ये या वस्तूंच्या साम्राज्यांचं एक महत्त्व असं अपरंपार वाढलं. त्यामुळे काय झालंय की मानवी समाज म्हणजे सामाजिक संबंधाचं जे काही जाळं या सुलभ व्याख्येमधून आता आपण पार कचऱ्याची बेटं म्हणा किंवा कचऱ्याची जहाज अशा थ्रो अवे सोसायटी या वर्णापर्यंत येऊन पोहोचलाय. आता यामध्येच असं आहे की जे की आपण सुख म्हणतो किंवा चैन-विलास यासारख्या सुखयोग जे की आपण सुखासाठी ही आजची काही आपत्ती नाही आहेत. परंतु आजच्या इतक्याच उपभोगाच्या परी आणि त्याच जगवेगळ्या जे काही सद्य स्वरूपातल्या कोरोना आणि पैशाच्या अभावी हजारो लोक मरत असताना अंगावर येत आहेत. आता त्यांच्या उपभोगाची व्याख्याची गमतीची आहे. गरजा भागवणं हाही उपभोग आणि चैनीच्या वस्तू येण्या-केण्या प्रकारे मिळवणं हाही एक उपभोगच आहे.
आता गेल्या शतकभरामध्ये जे काही जगातले कोट्यावधी लोक हे गरिबीत ढकलले गेले आणि कोट्यावधी लोक गरिबीतून मध्यम वर्गात प्रवेश करते झाले. आता यामध्ये युद्ध म्हणा किंवा चकमकी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळांनी ही वरखाली होणारी एक प्रक्रिया अतिशय धक्कादायक आणि नाट्यमयही बनत असते. तरी सुद्धा उपभोगाची संबंधित जे काही सर्वच सेवा उद्योगांच्या त्याचप्रमाणे त्यांच्या बाजारपेठांचा हा एक महाप्रचंड विस्ताराकडे बघून वाटतं की आता पुढची पायरी काय असेल. कारण नुकतीच कोरोना काळात एका अमेरिकन खाजगी कंपनीच्या जे की अवकाशयानाच्या उड्डाणाची बातमी आणि अंतराळ प्रवासची कल्पना एक उपभोगाच्या पूर्णत्व नव्या अवताराचा केवळ अंदाजच देऊ शकते. आता माणूस मोठा की त्याच्या मालकीच्या वस्तू मोठ्या असं पूर्वी म्हणत असत. आता यामध्येच आपले गोपाळ गणेश आगरकरांनी बायकांनी सुटसुटीत अशा पोशाख करून स्वयंपाक करावा, त्याचप्रमाणे दागिने मिरवू नयेत अशा सूत्रावरती वारंवार लिहिलं होतं. आता वस्तुविनिमयामागे सुटसुटीतपणा, त्याचप्रमाणे जगण्यातली सोय यापेक्षा उपभोग, सुखविलास आणि त्यांचे प्रदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यातही इतरांवर छाप पाडण्यासाठी आपण आपली पत किंवा श्रीमंती दाखवून एक जो दबदबा निर्माण करणे हाच सगळ्या पाठीमागचा एक उद्देश असतो. आणि हा उद्देश हे अधिक महत्त्वाचे सुद्धा असतात. तर हे आगरकर यांनी त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा वापर करून सांगतात सुद्धा आपल्याला. त्यानुसारच काय की जर आपण थोडा इतिहासाचा आढावा घेतला तर 1990 नंतरचा जो काही एक भारतातला उच्च मध्यम वर्ग विस्तारला गेला. त्याचबरोबर अनेक कुटुंबांचा जो काही गरिबीतून वर येऊन कनिष्ठ मध्यम वर्गात शिरकाव झाला. आता या मध्यम वर्गाच्या अन्नधान्यापासून ते चपला म्हणा किंवा सायकली, मोटरसायकली, शहरी घरं इथपर्यंतच्या जे काही या गरजांमुळे भारत एक भली मोठी बाजारपेठ म्हणून उभा राहिला. आता मूलभूत गरजांपलीकडच्या जो काही एक ग्राहकांच्या उपयोगासाठीच्या वस्तूंचा बाजार हा सुद्धा विस्तारला. मात्र या विस्तारलेल्या मध्यम वर्गाला जे की आपले एक विसरण्याची किंवा विस्मृतीची लागण तर झालेली नाही ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण केवळ 3 दशकापूर्वी हा आजचा मध्यमवर्गीय ज्या आर्थिक आणि सामाजिक गटात मोडत होता, त्याच गटात आजही कोट्यावधी लोक आहेत. हे तो गट विसरलाय की काय? त्याचप्रमाणे त्यांच्या माणुसकीवर त्यांचा ग्राहक पण हावी झाला आहे का? हा सुद्धा सगळ्यात प्रश्न आहे. तर 19व्या शतकाच्या विचारवंतांनी जे की एक मूलभूत गरजा आणि चैनीच्या गोष्टी यातल्या भेदावरती बरचसं लिखाण केलं होतं. आपल्याकडे 1980 पर्यंत रोटी, कपडा और मकान या गरजा आणि गरिबी हटाव ही घोषणा होती. नंतर मात्र काय झाले की या मूलभूत गरजांची चर्चा सार्वजनिक विश्वातून मागे पडली. मग आपल्याच समाजातले जे की एक भुके कंगालांचे लोंढे हे नजरेआड करून श्रीमंती मिरवणे हेच सध्या महत्त्वाचं ठरू लागलं होतं. आता त्यानंतर प्रबोधन काळातले जे काही आपण इटलीमध्ये वैभव दाखवण्याचे मार्ग हे देवाच्या नावाने प्रसाद उभारणे किंवा श्रेष्ठ चित्रकाराकडून चित्रे रंगवून घेणे, रेशमी वस्त्रावरती सोन्याचे जरीकाम याचे वेळ ही सीमेला पोहोचले, तेव्हा गिरालामो आणि सावानारोला या धर्मोपदेशकाने काय केलंय की भपकेबाजी वस्तूंची होळी 1997 साली जे की फ्लोरेन्समध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर 17व्या शतकामध्ये चीनमध्ये जे काही एक अफू म्हणा किंवा कापूस, रेशमाच्या निर्यातीमधून मिळालेले जे काही एक संपत्तीमुळे तिथले व्यापारी हे मोठे जमीनदार विलासी आयुष्य जगत होते. असंच इंग्लंड आणि युरोपातल्या इतर देशातही घडत होतं. आता त्या समाजातलं जे काही मूठभर श्रीमंतांनी हे विलासी आयुष्य शक्य होतं ते केवळ गुलाम म्हणून काम करणाऱ्या आणि कोणतेही मानवी हक्क नसणाऱ्या असंख्य कामगारामुळेच. आता या दोन वर्गामध्ये असलेली जी की एक प्रचंड दरी आणि इंग्रजी साहित्यामधून तर आपल्याला दिसून येतेच. आजही बिनचेहऱ्याचे जगभर कोपऱ्या-कोपऱ्यांमध्ये कामगार हे नाविन्यपूर्ण फॅशनेबल गोष्टी कवडीमोल मजुरींच्या बदल्यात निर्माण करताना आपल्याला दिसतात सुद्धा. तर याचप्रमाणे जर आपण पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध असे आर्केडच्या या 19व्या शतकातील आधुनिक बाजाराविषयी लिहिताना वॉल्टर बेंजामिन म्हणतात, आधुनिकता म्हणजे एक गरजांपलीकडचं वस्तूकरणच आहे. तर डौलदारपणे जगण्याची भूक, निकड गरज आणि नवनव्या अशा वैचित्र्यपूर्ण गोष्टींची आपण आपल्या सुख-उपभोगासाठी आस यातला फरक अनेक तत्वज्ञांनी स्पष्ट केला आहे. आता यामध्येच जॉन केनेथ गालब्रेथ हे जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिकन जे की एक सरकारचे अर्थ सल्लागार सुद्धा होते. आता युद्ध संपल्यावर अर्थरचनेच्या गाडा रुळावर आणण्यासाठी तेव्हा तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. अनेकांनी विविध उपाय सुचवले, परंतु त्यांच्या जे की एफ्लुएंट सोसायटी या ग्रंथात वस्तू उपभोग
हीच एक आर्थिक वाढ आणि अमेरिकन समाजाची जी की एक प्रगतीची किल्ली म्हणून त्यांनी आग्रहानं मांडली. आता अनेक अभ्यासकांच्या मते काय आहे की ती विचारसरणी आजही जगभराच्या धोरणकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता या धोरणामध्ये जी काही एक गृहीत असलेली धारणा अशी की लोकांनी भरपूर काम करावं, गरजा भागून मग नाविन्यपूर्ण व चैनीच्या वस्तू घ्याव्यात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा अधिकाधिक विस्तार साधता येईल. यातूनच जगभर जे की एक मास सोसायटी आणि कंझ्युमर सोसायटीचा जन्म झाला. आता ढिगाने निर्माण झालेल्या एकसाची आता टेबल खुर्च्यापासून ते विवाह सोहळ्यापर्यंत आणि सिंथेटिक कपड्यापासून ते टीव्हीवरच्या जाहिरातीपर्यंत साधर्म्य असणारे समाज 1960 नंतरचेच. आता अमेरिकन जे की समाजाविषयीची द चॅलेंज ऑफ एफ्लुएन्स आणि एफ्लुएन्झा कम्युनिझम लाईफ ही पुस्तकं जिज्ञासूंनी जरूर पाहायला हवीत. कारण नंतरच्या काळामध्ये जे काही वाढलेल्या या पराकोटीच्या आणि भोगलोलुपेतमध्ये जे काही एक धोके दाखवणारी अमेरिकन शिक्षकाने तयार केलेली लघुचित्रपटाची मालिका स्टोरी ऑफ स्टफ ही या संदर्भात एक जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. आता भारतासह जे की एक तिसऱ्या जगामध्ये मात्र या वापरांचा जो काही एक उपभोगाचा जणू विस्फोटच झाला. तो जवळपास 1990 नंतरच्या अलीकडच्याच बाजारवादांवरती आधारित जे की जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये. मग आपल्याकडे ही सुक्या कचऱ्याची विल्हेवाट नावाची जी काही एक नवी समस्या उभी राहिली, श्रीमंतीतून येणारी नवी समस्या ही आहे. तर आज एकीकडे वस्तूच्या फेकलेल्या जे काही ढिगाऱ्यातून उत्सर्जित होणारे वायू म्हणा किंवा अचानक होणारे जे काही हवामान बदलांचा आणि पृथ्वीचे भविष्य याविषयीचे सिद्धांत हे मानवाच्या वस्तुकरणाविषयी आणि मानवाच्या वस्तूंच्या जे की एक हव्यासाविषयी एका दिशेने मांडणी करत आहेत, तर दुसरीकडे खूप काम, खूप पैसा आणि नव्या वस्तूंची खरेदी आणि त्यासाठी अधिक पैसा, अधिक काम ही विचारसरणी जी की ग्ला गालब्रेथच्या अमेरिकेपुरती मर्यादित न राहता मूलभूत गरजांनाही न भागवलेले जे की जगभरातील लोक ती अंगीकारत आहेत. तर तिसरीकडे ही एक अशी परिस्थिती आहे की सो चुई खा के बिल्ली हद चली. तर या न्यायाने जे की एक अतिप्रगत देशामधील काही लोक आता स्लो फूड म्हणा किंवा स्लो रीडिंग म्हणा, मिनिमलिस्टिक लिव्हिंग आणि याकडे सध्या वळत असताना आपल्याला जाणून येत आहेत. तर जगभरचे जे मूठभर का होईना, पण हजारो लोक शाश्वत विकास किंवा जे की एक आपलं शाश्वत असे जीवनमूल्य यांची वाट चोखाळताना आपल्याला आजही दिसून येतात. तर आता जे की एक पोट भरणाऱ्या साध्या समाजापासून ते थ्रो अवे अशा संस्कृतीतल्या समाजापर्यंतच्या मानवी समाजाच्या प्रवासाची कहाणी बघायची तर उदाहरण घेता येईल आपल्याला एक खेळण्याचं. आता मुलांनी खेळणी विकत आणून घ्यायची गरजच नसते असं सगळे मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ सांगत असून सुद्धा खेळणी या कृत्रिम गरजेवरती संपूर्ण जग अक्षरशः अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करतं. ही अलीकडच्या 2-3 शतकांना वेगानं निर्माण झालेली एक गरजच आहे. पण आज नवपालकांसाठी जे की खेळणी विकत घेणं हा त्यांनी मनापासून स्वीकारलेला आणि आधुनिक पालकत्व सिद्ध करण्याचा भाग आहे. आता जगभर लेगो सारख्या एक महाकाय कंपन्यांची मक्तेदारी तर सध्या आहेच. अर्थात बहुसंख्य खेळणी ह्या चीनमधल्या कामगारांच्या मानवी हक्क हनन करणाऱ्या कारखान्यामध्ये तयार होतात. त्यामध्येच किती कारखाने बंदुका, पिस्तूल असतील अथवा रणगाडे, तोफा, युद्धनौका किंवा गौरवर्णीय कमनीय अशा बांधण्यांच्या जे काही एक लोकप्रिय खेळणी आहेत. तर बार्बी हा शब्द तर आता बाहुलीसारखं सर्वनाम झालायच. गावाकडच्या जत्रांमधील 4-5 फुटी जेसीबी किंवा ट्रक ग्रामीण भागातल्या दलित आणि आदिवासी बहुजन मुलांसाठी हे मोठेपणीच्या भूमिकेची उजळणीच करून घेत असतात. आता मोठमोठ्या जे काही हायवेच्या कामावरती हीच मुलं उद्या कामगार म्हणून खोदाई म्हणा किंवा सपाटीकरणाचं काम करणारे असतातच. आता वेबलेड आणि व्हिडिओ गेम असतील किंवा प्ले स्टेशन ते सिम्युलेशन झोन या प्रवास लहान मुलांपासून ते लहानपणी माणूस बनण्याआधीच ग्राहक बनण्याना त्यांना एक शिक्षण देत असतात. तर खेळण्याच्या कितीतरी कंपन्यांचा मूळ कंपनीची गुंतवणूक पार शस्त्रास्त्र उद्योगापासून ते रसायन उद्योगापर्यंत आहे. आता यामध्येच एक आणखी एक मुद्दा असा की जे की आपल्या सुख उपभोगाच्या वस्तूंमध्ये आपण खिडक्या, दारांचे पडदे किंवा विविध समारंभासाठीचे जे एक विविध प्रकारचे कपडे, त्यामध्येच आपले व्यायामाचे कपडे वेगळे, रात्री झोपण्याचे कपडे, त्याचप्रमाणे पोहण्यासाठीचे वेगळे, कामाच्या ठिकाणी वापरतो त्यासाठीचे आपले कॉस्ट्युम जे आहेत ते वेगळे असतात किंवा घरगुती कपड्यांची बाजारपेठ सुद्धा वाढते आहे. पण तिचा संबंध जो काही आहे तो
निर्देशांक जो काही आहे की हंगर इंडेक्स याच्याशी लावता येईन असं झालं आहे. कारण अमेरिकेप्रमाणेच आज भारतीय समाजातील एक उच्च वर्ग हा थ्रो अवे सोसायटी झाला आहे. जसा युरोप अमेरिकेतील पाणी बाटल्यापासून ते कचऱ्याचे जे काही फेकलेल्या वस्तूपर्यंतचा कचरा कार्बन फूटप्रिंट दंडा तील एक पळवाट म्हणूनच आज जहाज भरभरून आपल्या भारतात आणि आफ्रिकेतल्या देशामधून आणून टाकत आहेत. आता ग्राहक समाजाची ही पुढची अवस्था. मग पुण्या मुंबईचा कचरा रिचवायला नवनवीन डम्पिंग ग्राउंड्स शोधली जात आहेत. तर असं म्हटलं जातं की ऋण काढून सण करू नये म्हणणारी जी की जुनी आपली कृषी व्यवस्था आणि शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रेडिट कार्ड हीच प्रगतीची गुरुकिल्ली मानणारी जी की एक जागतिक अर्थरीत असा मोठा पल्ला भारतीय समाजानेही अल्पावधीतच ओलांडला आहे. आता शहरी तरुण पिढीची अशी एक मानसिकता असते की ही क्रेडिट कार्डवरच आपण स्वप्न विकत घेते आणि ती भागवता येईल असे पर्याय भौतिक दुनियेमध्ये मिळतील नाही या चिंतेने ती काय जगत असते. तरी सुद्धा जाहिरातीच्या लोढ्यामध्येच वाहतच निर्माण करणारी एक जो काही ग्राहक एवढंच काय आजच्या 21व्या शतकातल्या माणसाचं स्वरूप उरलं आहे. तो माणूस या कोटीऐवजी ग्राहक कोटीपर्यंत अवनत झालेला आहे. यानुसार काय आहे की मानवी अस्तित्वाचं जे काही एक प्रेय आणि श्रेय हे केवळ वस्तुसंचयच आहे की काय हे वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता माणसाचं एक माणूसपण हे पैसे खर्च करू शकण्यात आहे की तात्कालिकतेच्या पलीकडे नीतिशास्त्रीय सौंदर्याच्या विचार आणि विवेक जपण्यात आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण वस्तू साम्राज्यांचं शूद्रत्व या भागामध्ये श्रुती तांबे यांच्याद्वारे आलेला लेख एक अभ्यासला होता. तरी आपण यामधूनच एक असा बोध घ्यायला पाहिजे की आपण जे काही मेहनत करत आहोत, जे काही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण ही मेहनत करतच असतो, कष्ट करतच असतो. तर या सगळ्या उपभोगांमधून आपला हा एकच उद्देश असू नये की आपण फक्त नवनवीन अशा वस्तू खरेदी करणं, त्यांचा उपभोग घेणं आणि त्यामधूनच आपण आपलेच फक्त पोट भरणं. तर या सगळ्या परिस्थितीचा किंवा आपल्या सगळ्या मेहनतीचं श्रेय हे आपलं समाजाचं, त्याचप्रमाणे देशाचं आणि आपल्या स्वतःचा विकास कशा पद्धतीने साधता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. विकास म्हणजे असा नाही की फक्त आपण महागड्या वस्तू वापरतो म्हणजे आपला विकास झालाय किंवा आपण इतरांकडे जे आहे त्यापेक्षा जास्त माझ्याकडे महागाच्या किंवा जास्त किमतीच्या वस्तू आहेत म्हणजे आपला विकास झाला असा यातला उद्देश नसून आपण आपल्या जे मानवी आयुष्य मिळालेलं आहे तर त्याचा उपयोग आपण सत्कारणी लावण्यासाठी आपण इतरांनाही मदत केली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वतःचा विकास आणि सर्वांगाने आपल्या देशाचा सुद्धा कसा विकास होईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. तर असं अशा पद्धतीने खूप महत्त्वाचा लेख आपण या ठिकाणी आज चर्चेला आहे. तर आपला आजचा पुढील भाग आहे तो अन्वयार्थ. या भागामध्ये आपण टाळेबंदीची निष्पृश्य चिकित्सा याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आता सध्या काय झालंय की भारतामधील जे काही कोरोनाबाधितांचा एकत्र आकडा हा बुधवारी जवळपास 2 लाखांच्या पार गेला आहे. तर यामध्ये जे की आपले इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, त्यानंतर इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडेमिओलॉजिस्ट आणि या संस्थांनी जे की केंद्र सरकारच्या कोविड साथरोग हाताळणीबाबत काही महत्त्वाचे असे निष्कर्ष मांडले आहेत. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणूयात. आतापर्यंत काय झाले की काही प्रमाणामध्ये विरोधी किंवा राजकीय पक्ष वगळता कोविड प्रतिबंध किंवा त्यानिमित्त जारी झालेली जी काही एक टाळेबंदी या धोरणाबाबत फारसे विश्लेषण कोणी केलेले आढळत नाही. तर भारतातील जे की कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी जवळपास 2 लाखांच्या पार गेला आहे. 2 लाखापेक्षा वर गेलेला आहे. तर आणि त्याचनुसार काय आहे की 5,500हून अधिक नागरिकांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत दुर्दैवाने. तर कोविड बाधितांच्या या जागतिक आकडेवारीमध्ये भारताने गेल्या आठवड्याअखेर जर्मनी व फ्रान्स या 2 देशांना मागे टाकले. तर याच दरम्यान काय झाले की 2 वेळा दररोजच्या बाधितांचा आकडा जो काही आहे तो साधारण 8,000 म्हणजे एका दिवशीच 8,000 असे अमेरिका, ब्राझील किंवा रशिया अशा मोजकेच देशापेक्षा कमी होता. असे असले तरी आरोग्य खाते आणि जे की एक आपलं ICMR आहे, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांच्या निरीक्षणानुसार भारताचा जो काही एक मृत्यूदर घसरला असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो आहे. म्हणजेच कोरोनाबाधितांच्या रुग्णाची संख्या दुप्पट होण्यासाठी जो काही वेळ लागत आहे तो आपल्या इकडे जास्त वेळ लागत आहे. याचे कारण टाळेबंदीमुळे कोरोनाचा जो काही फैलावास प्रतिबंध बसला असा त्यांचा दावा आहे. तर ICMRच्या मते काय आहे की आपण अजूनही कोविड महासाथ भारतात उच्चतम पातळी जी काही आहे ती गाठण्यापासून दूर आहोत.
जून आणि जुलै महिन्यामध्ये हा टप्पा अपेक्षित आहे. आता कोविड हाताळणीमध्ये भारत सरकार यशस्वी ठरले की अयशस्वी ठरले यावर ठोस असं मतप्रदर्शन करणं सगळ्यांनीच टाळलं पाहिजे. कारण कोविड हाताळणीमध्ये भारत सरकार यशस्वी ठरेल की नाही हे सुद्धा आपल्याला अजून सुद्धा स्पष्टपणे सांगता येत नाही. तो टप्पा अजूनही दूर आहे. आता थोडे दिल्लीतील काही साथरोग तज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य विश्लेषक काय म्हणतात याविषयी जर आपण बघितलं तर भारतात जो काही एक समूह संसर्ग जे की आपण त्याला कम्युनिटी स्प्रेड असं म्हणत असतो, तर याला सुरुवात झाली आहे. हा एक निष्कर्ष कोरोना बाधा कोणामुळे झाली हा स्रोत शोधण्याचा प्रयत्न जिथे थबकतो, तिथूनच एक समूह संसर्गाला सुरुवात झाली असे मानले जाते. आता त्यापुढे जाऊन रोगाचा हा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी हाच सर्वाधिक यशस्वी उपाय होता. हा सरकारी दावा या मंडळींनी त्यांच्या एक संयुक्त निवेदनातून खोडून काढलेला आहे. कारण टाळेबंदी हा त्याच्यावरचा उपाय नाही हा सुद्धा त्यांनी त्यांनी मत इथे स्पष्ट केलं आहे. आता ही टाळेबंदी निष्ठुर होती, तरीही विशेषतः 25 मार्च ते 30 मे या काळामध्ये कोविड हा गुणाकार पद्धतीने वाढलेला आहे. ही सगळ्यात मोठी आपल्या सगळ्यांसाठीच एक दुर्दैवाची बाब आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित मजूर किंवा कामगारांना त्यांच्या त्यांच्या घरी म्हणजे स्वगृही परतू दिल्यानंतर जर यांनी टाळेबंदी लागू केली असती, तर बाधितांची संख्याही वाढली नसती, असे मत या तज्ञांनी व्यक्त केले आहे. आता टाळेबंदीचे जे काही एक मूळ उद्दिष्ट हे साथीचे जे की प्रतिबंधाबरोबरच आरोग्य यंत्रणेची उभारणी हेही असेल, तर यापैकी कोणते उद्दिष्ट साध्य झाले असा प्रश्न सुद्धा तज्ञांनी उपस्थित केला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर हे काही शोधणं आपल्यासाठी सोपं नाही आहे. तर या तज्ञ गटांच्या मते त्यांनी असं त्यांचं मत प्रतिपादन केलं आहे की बिकटतम परिस्थिती अपेक्षित धरून टाळेबंदीसारखे जे काही एक टोकाचे पाऊल उचलले गेले आणि हा सल्ला देण्यामागची एक प्रभावी संस्थाच होती. आता कोणाचा सल्ला घ्यायचा, कोणती संस्था त्यासाठी नेमायची हा सरकारचा अधिकार आहे. आता तिच्याविषयी डॉक्टरांच्या एखाद्या तज्ञ गटांचे काय मत आहे, त्यातही शिरायचे नाही की नाही हा सुद्धा एक बिकट अशी परिस्थिती सगळ्यांसाठी निर्माण झालेली आहे. आता वास्तविक जर पाहता सरकारचे हे कर्तव्य आहे की ही जी काही एक साथ पसरत आहे तिला आटोक्यात आणण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची. अवघ्या 4 तासांची एक जी काही यांनी हास्यास्पद अशी मुदत देऊन टाळेबंदी लागू करण्यापूर्वी लागू करण्यासाठी जी काही त्यांना वेळ देणार होता, तर याची एवढी काय आवश्यकता होती? हे सुद्धा सरकारने आपलं स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आता सरकार हे लोकनियुक्त आहे. म्हणजेच लोकांनी आपण निवडून दिलेलं आहे आणि म्हणूनच जनतेला ते उत्तरदायी आहे. आता टाळेबंदीमुळे जे की एक संकट निरसनामध्ये समांतर हानी, ज्याला की आपण कोलॅटरल डॅमेज अपरिमित होत असेल, तर त्याबद्दलचा खुलासा व्हायला हवा, असे या तज्ञांचं मत आहे. तर टाळेबंदीच्या या अशी अपरिहार्य या निमित्ताने प्राथमिकच आपण निष्प्रह अशी चिकित्सा केल्याबद्दल संबंधित तज्ञ गटांचं एक अभिनंदनच मानायला हवे. तर अशा पद्धतीने आपण एक जी टाळेबंदीची निष्प्रह चिकित्सा आहे, या भागामध्ये आपण सध्या आपल्या देशामध्ये जो काही एक कोविड या महारोगाने किंवा या महामारीने जो काही सध्या सगळ्यांच्याच मनामध्ये भीतीचं वातावरण पसरवलेलं आहे, तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेतलेले आहे. तर जरी सुद्धा कोरोना हा आपला प्रसार आणि मुक्काम हे आपल्या देशामध्ये वाढवत असला तरी सुद्धा आपण सगळ्यांनी सजग जागृत राहून आपलं आरोग्य धोक्यात येणार नाही याविषयी सगळ्यांनीच सतर्क राहिलं पाहिजे. कारण हा एक संसर्ग रोग असल्यामुळे इतरांमुळेही आपल्या आरोग्याला काही बाधा पोहोचणार नाही याविषयी सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचवा एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.